नमस्कार. चला, आज आपण 12वी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेऊया. दहशतवाद. ही संकल्पना फक्त परीक्षेसाठी नाही, तर आज आपलं जग कसं चालतं हे समजून घेण्यासाठीही खूप गरजेची आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे दृश्य बघा. ही तारीख बहुतेक सगळ्यांच्याच लक्षात असेल. 11 सप्टेंबर 2001, ज्याला आपण 9/11 म्हणून ओळखतो. या दिवशी अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याने फक्त त्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला अक्षरशः हादरून सोडलं. या एका घटनेनं दहशतवादाचा एक नवीन आणि खूपच भयानक चेहरा जगासमोर आणला. म्हणजे दहशतवाद काही नवीन गोष्ट नव्हती, पण न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC-मधल्या पेंटागॉनवर जे हल्ले झाले त्यांनी खरंच जगाचा ह्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. ह्या घटनेने एक नवीन आणि धक्कादायक वास्तव जगासमोर आणलं. बरं, आपण 9/11च्या हल्ल्याबद्दल बोललो, पण मग प्रश्न येतो की दहशतवाद म्हणजे नक्की काय, त्याची व्याख्या काय आहे? चला, तेच आता आपण समजून घेऊया. ओके, तर ही झाली पुस्तकातली व्याख्या. आता यातले महत्त्वाचे शब्द कोणते आहेत ते बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ही एक नियोजित, हिंसक कृती आहे, म्हणजे विचारपूर्वक केलेली. कशासाठी? तर समाजात भीती आणि दहशत निर्माण करण्यासाठी. आणि ह्या सगळ्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं, जे राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक असू शकतं. थोडक्यात, विशिष्ट ध्येय साधण्यासाठी भीतीचा वापर करून केलेला हिंसाचार म्हणजेच दहशतवाद. ठीक आहे, व्याख्येत आपण उद्दिष्टांबद्दल बोललो, पण ही उद्दिष्ट नक्की काय असतात आणि दहशतवादी कोणाला आपलं लक्ष्य बनवतात? चला, हेच मुद्दे आता आपण विस्ताराने पाहूया. मुख्यतः 3 प्रकारची उद्दिष्ट समोर येतात. एक म्हणजे राजकीय, म्हणजे समजा सरकारवर दबाव टाकायचा आहे किंवा एखादा प्रदेश मिळवायचा आहे. दुसरं म्हणजे धार्मिक, जिथे धर्माच्या नावाखाली हिंसा केली जाते. आणि तिसरं आहे वैचारिक, म्हणजे एखादी विशिष्ट विचारसरणी इतरांवर लादण्यासाठी केलेला हिंसाचार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचे लक्ष्य कोण असतं? तर सामान्यतः सरकारी संस्था आणि अधिकारी. असं का? कारण सरकार हे राज्याचं प्रतीक असतं, बरोबर? मग त्यांच्यावर हल्ला करून ते थेट व्यवस्थेलाच आव्हान देतात आणि समाजात एक असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपण 9/11 बद्दल तर बोललो, ज्याने दहशतवादाला एक जागतिक ओळख दिली. पण आपल्या पुस्तकानुसार आधुनिक दहशतवादाची सुरुवात त्याही आधी झाली होती. ह्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. थेट 1972 साली. इथे बघा, आधुनिक दहशतवादाचे हे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. एक आहे 1972 म्युनिक ऑलिम्पिकमधला हल्ला आणि दुसरा त्याच्या जवळपास 30 वर्षांनंतरचा 2001चा 9/11 हल्ला. या 2 घटनांमधून आपल्याला दहशतवादाचं बदललेलं स्वरूप अगदी स्पष्टपणे दिसतं. तर झालं असं होतं की 1972 मध्ये जर्मनीच्या म्युनिक शहरात ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत्या. तिथे पॅलेस्टिनियन दहशतवाद्यांनी इस्रायली खेळाडूंनाच लक्ष्य केलं. आता विचार करा, ऑलिम्पिकसारख्या एका जागतिक कार्यक्रमात असा हल्ला, यातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि म्हणूनच या घटनेला आधुनिक दहशतवादाचं पहिलं उदाहरण मानलं जातं. या हल्ल्याने खरंच सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. चला, आतापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीनं काय लक्षात ठेवायचं, हे मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर या टॉपिकवर पूर्ण गुण मिळवणं नक्की सोपं जाईल. ओके, तर फक्त 3 सोपे मुद्दे लक्षात ठेवा. पहिला, दहशतवादाची व्याख्या. यात नियोजित हिंसाचार, भीती आणि राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक उद्दिष्टे हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा मुद्दा, आधुनिक दहशतवादाचं पहिलं उदाहरण कोणतं? तर 1972चा म्युनिक ऑलिम्पिक हल्ला. आणि तिसरा मुद्दा, दहशतवादाला जागतिक स्वरूप देणारा हल्ला कोणता? तर 2001चा 9/11 हल्ला. बस, हे 3 मुद्दे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. विचार करा की 1972 आणि 2001 साली घडलेल्या या घटनांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतरही जगभरातल्या राजकारणावर आणि आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर कसा पडत असेल, यावर नक्कीच विचार करा.